इंस्टाग्रामचा व्हिडिओ डायरेक्ट व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवायचा आणि ते कसा ठेवायचा ते चला मी तुम्हाला सांगतो। तर तर बरेच दिवस झाले मित्रांनो तुम्हाला सांगेन म्हणतोय मी। तर व्हॉट्सअपला एक नवीन फीचर आलेलं आहे जे की आपण इंस्टाग्रामचं फीचर आहे ते व्हॉट्सअपला आपण यूज करू शकतो। तर ते यूज कसं करायचं, तर बऱ्याच जणांना नाही का स्टेटस ठेवू वाटतात, नाही का ठेवायची वाटतात की कोणतं एखादं छान गाणं ठेवावं। आज रक्षाबंधन होती, मग रक्षाबंधनचं एखादं छान गाणं व्हिडिओ सोबत फोटो वगैरे आणि सॉन्ग पण असं रेडीमेड एकदम नाही का तयार डायरेक्ट व्हॉट्सअपला ठेवण्यासाठी असं प्रत्येकाला वाटते, परंतु माहिती नाही किंवा ठेवता येत नाही म्हणून तुम्ही ठेवलं नसेल। तर कसं ठेवायचे इथून पुढे तुम्ही कोणता पण तुम्हाला जो कोणता व्हिडिओ आवडेल तुम्हाला व्हॉट्सअपला ठेवायला इंस्टाग्रामचा व्हिडिओ डायरेक्ट व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवायचा आणि ते कसा ठेवायचा ते चला मी तुम्हाला सांगतो। तर ही ट्रिक खूप छान आहे, मी असे स्टेटस ठेवत असतो आता। कारण कसं आहे पहिलं खूप मेहनत करावी लागायची, एडिटिंग करायची आणि नंतर मग ते एडिटिंग केल्याच्या नंतर पुन्हा व्हॉट्सअपला व्हिडिओ ठेवावा लागायचा स्टेटस। पण आता एवढं काही परेशान व्हायची गरज नाही, डायरेक्ट इंस्टाग्रामचं स्टेटस इंस्टाग्रामची रील डायरेक्ट व्हॉट्सअपला स्टेटस म्हणून ठेवता येणार आहे। तर चला मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ। तर मित्रांनो इंस्टाग्राम ओपन करायचं आहे, आपल्या समोर ज्या रील दिसत आहेत त्याच्यावरती शेअरचं ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर खाली ऑप्शन दिसत बघा आपल्याला ॲड इट टू स्टोरी, व्हॉट्सअप स्टेटस, शेअर आणि लिंक। ह्याच्यापैकी आपल्याला काय करायचं आहे ते 3 नंबरचं जे ऑप्शन आहे व्हॉट्सअप स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे। आपलं व्हॉट्सअपचं ऑप्शन येईल, आपण व्हॉट्सअप जे आपले 2 व्हॉट्सअप असतील आपल्याला ज्याच्यावरती स्टेटस ठेवायचं आहे त्याला चॉईस करायचं आहे आणि चॉईस केल्याच्या नंतर व्हॉट्सअपला आपलं स्टेटस शेअर होऊन जाईल लगेच। तर आपण चेक करून बघू, हे माझं व्हॉट्सअप याच्यावरती मी स्टेटस ठेवलं आहे। तर चला आपण चेक करू। हे बघा मित्रांनो आपलं व्हॉट्सअपला स्टेटस शेअर झालेलं आहे। तर अशा प्रकारे स्टेटस ठेवायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नीट स्किप करू नका, व्यवस्थित बघा, व्हिडिओ समजला पाहिजे कारण या फीचरचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे। तर मित्रांनो हे फीचर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा।